राज्यातील मुस्लिम समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुस्लिमांना स्वतंत्र प्रवर्गातून लाभ मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी समाजवादी पक्षाने ठाम भूमिका घेत धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले। राज्यातील मुस्लिम समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुस्लिमांना स्वतंत्र प्रवर्गातून लाभ मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी समाजवादी पक्षाने ठाम भूमिका घेत धुळे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे। या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। समाजवादी पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मुस्लिम समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती अत्यंत मागासलेली आहे, त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आरक्षण देणे अत्यावश्यक आहे। न्यायालयाने मान्य केलेल्या शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये 15% स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच जे मुस्लिम कोणत्याही आरक्षित प्रवर्गात समाविष्ट नाहीत अशा गरीब मुस्लिमांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे। संविधानानुसार अशा घटकांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने स्पष्ट आणि प्रभावी धोरण आखावे असे पक्षाने नमूद केले आहे। समाजवादी पक्षाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल। मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यास सज्ज असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष गुड्डूभाई काकर, जमील मंसूरी, ॲडव्होकेट जुबेर शेख, अजीज अन्सारी, इरफान शाह, इम्रान शेख, अखिल शाह, मोहसिन शेख, जाकीर खान, अशफाक पिंजारी आदी उपस्थित होते।